नमस्कार स्वामी भक्तांनो, 7 सप्टेंबर 2024 रोजी श्रीपाद श्री वल्लभांची जयंती आहे आणि त्यांच्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर दत्तगुरूंच्या आशीर्वादाने अवतीर्ण झालेले श्रीपाद श्री वल्लभ प्रभू यांची जयंती 7 सप्टेंबरला आलेली आहे। अवधूत रूपी राहिलेले आणि दत्त नामाचा प्रसार करून दिगंबर हा महामंत्र देणारे दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात। आज भाद्रपद शुद्र चतुर्थी श्री गणेश चतुर्थी, कलियुगातील प्रथम श्री दत्तावतार सद्गुरू भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची जयंती। भगवान श्री दत्तप्रभू आपळ राजांच्या घरी दर्श श्राद्धाच्या दिवशी क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंड सौभाग्यवती सुमती मातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले। तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन जननी काय हवे ते माग असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले। सुमती मातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने स्वामी हेच बोल सत्य करा असेच मागितले। भगवान श्री दत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पायदिनी सूर्योदय समयी पीठापूरमध्ये श्री अपळराज व सौ सुमती मातेच्या पोटी अवतरित झाले। भविष्य पुराणात कलियुगात अवधूत होतील असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच आहे। म्हणूनच श्री दत्त संप्रदायातील नमनात कलो श्रीपाद वल्लभ असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते। भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार असून त्यांचे वय कायमच 16 वर्षांच्या किशोरा एवढे असते। भगवान श्री दत्तात्रेयांची कलियुगातील श्री गुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते। भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते। भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता। अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षडभुज अशा मूळ रूपात दर्शन झालेले आहे। आपल्या श्रीगुरूंच्या प श्री थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या याच दर्शनानुसार योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद वल्लभ श्री स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे। तसेच एक भव्य अलौकिक पु सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील माऊली आश्रमात आहे, त्याचाच हा फोटो आहे। धन्यवाद। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।